जय गुरुदेव. मनोनी सर्व जीवी निर्वैर व्हावे, सर्व जीवी वस्तूशी देखावे, काया वाचा सुख द्यावे सर्व जीवासी. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायात आत्मतत्वाचं निरूपण करताना आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता ज्ञानमार्ग प्रथम सांगतात. मग भगवती पार्वती माता भगवान शंकराला विचारते, हा ज्ञानमार्ग सगळ्याला जमेल का? बाळिया भोळ्याशी अबलाला तो ज्ञानमार्ग झेपेल का? त्यांच्यासाठी काही आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी सोपा मार्ग आहे का? त्यावेळेस भगवान शिव भक्ती मार्ग सांगतात. भगवंताचं नामस्मरण करा, सद्गुरूला शरण जा, सद्गुरूंकडून दीक्षा घ्या, इष्टलिंग पूजा करा आणि इष्टलिंग पूजा, जप, गुरुनं दिलेलं नामस्मरण ही साधना केल्यामुळं तुम्हाला त्या आत्मस्वरूपाची अनुभूती येईल. मग ही साधना करताना जो साधक नित्य इष्टलिंग पूजा करतो, शिवपाठ करतो, जप करतो, नामस्मरण करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, त्याच्या आचरणामध्ये बदल झाला पाहिजे. कारण तो ज्या शिवाची भक्ती करतो तो शिव कसा आहे? मंगल आहे, पवित्र आहे, कल्याणकारी आहे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याणप्रद ज्याचे. शिवदास माऊली आपल्या शिवपाठामध्ये शिवाचं स्वरूप सांगताना म्हणतात, तो कल्याण स्वरूपी आहे, कल्याणी रमण आहे. जो भक्त आपल्या मनानं जगाच्या कल्याणाचा विचार करतो, जो भक्त आपल्या दोन्ही हातानं जगाच्या कल्याणासाठी कार्य करतो, दुःखी पीडिताला मदत करण्यासाठी त्याचे हात काम करतात, जगाचं दुःख दूर करण्यासाठी त्याचे पाय चालतात आणि जगाला सुख, आनंद, प्रेम, ज्ञान, भक्ती देण्यासाठी त्याचं जीवनातील प्रत्येक श्वास असतो. असा भक्त माऊली म्हणतात, त्याची पूजा, त्याची भक्ती ही शुद्ध आहे. मग अशी इष्टलिंग पूजा, जप, नामस्मरण, कीर्तन, प्रवचन आदी करणाऱ्या साधकाचं आचरण कसं असावं या ओवीतून माऊली सांगतात. म्हणून सर्व जीवी निर्वैर व्हावे, सर्व जीवी वस्तूशी देखावे, काया वाचा सुख द्यावे सर्व जीवाशी. आता या ओवीतील प्रत्येक शब्दाचा भाव आपण समजून घेऊ. ही ओवी संत वाङ्मयातील अद्वैत तत्वज्ञानातील परमोच्च आचरण पद्धती सांगणारी आहे. माऊली म्हणतात, म्हणून मागच्या ओवीतील सिद्धांत पाहता दांभिक भक्ती सोडली पाहिजे. म्हणून हा सगळा विचार लक्षात घेऊन सृष्टीतील लहान मोठ्या सजीव निर्जीव प्रत्येक प्राणी मात्राशी निर्वैर व्हावे, म्हणजे कोण्याही जीवाबद्दल आमच्या मनामध्ये वैरभाव, आकस, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना समूळ नष्ट करून पूर्णपणे आम्ही शांत झालं पाहिजे. सर्व माझे आहेत आणि मी सर्वांचा आहे. माझा कोणीही शत्रू नाही. माझ्या
मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष नाही, माझ्या मनामध्ये कोण्याही जीवाचा तिरस्कार नाही, अशी भावना माऊली सांगतात, संत म्हणतात, सर्वच संत सांगतात, जर तुम्हाला देवाची खरी पूजा करायची असेल तर तुमच्या मनातील द्वेषाची घाण साफ करा. जोपर्यंत मनामध्ये कोणाविषयी तरी राग किंवा द्वेष आहे, तोपर्यंत अंतःकरण पवित्र होऊ शकत नाही. निर्वैर होणे म्हणजे केवळ बाह्य शत्रुत्व संपवणे नाही, तर मनात कोणाबद्दलही आडी न ठेवणे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण भक्ताचं लक्षण सांगतात, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकारो सुख दुःख क्षमीहा. जो कोणाचाही द्वेष करत नाही, सर्व प्राणी मात्राबद्दल मित्रत्वाचा भाव ठेवतो, त्याच्याकडे अहंकारही नाही, ममत्वही नाही, तो सुखदुःखामध्ये समत्व भावानं असतो, तो माझा भक्त आहे. ही भक्ताची व्याख्या सांगतात. माऊलीही तर तेच म्हणतात, म्हणून सर्व जीवी निर्वैर व्हावे, सर्व जीवी वस्तूशी देखावे. प्रत्येक मनुष्यामध्ये, प्राण्यामध्ये, अगदी शत्रूमध्ये सुद्धा परमात्मा पाहिला पाहिजे, परब्रह्म पाहिलं पाहिजे. माझ्या हृदयात जो देव निवास करतो तो समोरच्या व्यक्तीमध्येही आहे, हा पाहण्याचा अभ्यास करावा, हा ज्ञानदृष्टीने अनुभव घ्यावा. मनातील वैरभाव कधी नष्ट होईल आपल्या, जेव्हा आपली दृष्टी बदलेल. जोपर्यंत आपण समोरील व्यक्तीला शत्रू म्हणून पाहतो तोपर्यंतच राग येतो, पण जेव्हा आपल्याला समजतं की या शरीराच्या आत असणारा आत्मा, माझ्या आत असणारा आत्मा आणि समोरच्या व्यक्तीच्या शरीरात असणारा आत्मा एकच आहे, फुलातील सुगंधासारखी ती वस्तुकळा सर्वत्र व्यापून आहे. फुलामधला सुगंध जसं असं म्हणतात व्यापून असतो, तसंही चैतन्य सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये निवास करतं. असा भाव आपल्याला गुरुकृपेने लक्षात येतो. त्यावेळेस आपल्या मनातील द्वेष गळून पडतो. प्रत्येक शरीरात त्या निराकार परमात्म्याला पाहण्याचा अभ्यास करणं आणि त्या अभ्यासाप्रमाणे जीवनामध्ये आचरण करणं हीच खरी पूजा आहे, हीच खरी भक्ती आहे. असा जर आमचा भाव झाला तर आमच्याकडून आचरण कसं होईल? माऊली पुढच्या चरणात सांगतात, काया वाचा सुख द्यावे. शरीरानं, आपल्या कर्मानं, आपल्या हातानं, आपल्या वाणीनं, आपल्या बोलण्यानं, आपल्या शब्दानं केवळ सुख आणि आनंद, दिलासा मिळाला पाहिजे. आपली भक्ती केवळ विचारात न राहता ती आचारात आली पाहिजे, ती व्यवहारात उतरली पाहिजे. कायेनं सुख देणं म्हणजे काय हो? आपल्या हातून कोणालाही शारीरिक दुखापत होणार नाही. उलट आपल्या शरीराचा उपयोग जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपोले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आपल्या शरीराचा उपयोग अंधाला मार्गाला लावलं पाहिजे. आंधळा माणूस असेल तर त्याला रस्त्याहून त्या कडेला नेणं ही पूजाच आहे. एखादा माणूस पडलेला असेल तर त्याला उठवणं ही पूजाच आहे. एखादा माणूस दुःखी असेल तर त्याला समजावून सांगणं ही पूजाच आहे. सेवा करण्यासाठी पैसाच लागतो असं नाही. तुम्ही एखाद्याकडे प्रसन्न नजरेनं पाहिलात, स्मित हास्य करून पाहिलात तर त्या पुढच्या माणसाला आनंद होतो, ही सेवाच आहे. एखादा रस्त्यावर गाडीहून पडलेला माणूस आहे,
तुम्ही त्याला उठवलं, त्याला कुठं जखम झाली पाहिलं, त्याला तुमच्या खिशातली दस्ती काढून त्याच्या जखमेवर बांधली आणि कोण्या तर गाडीत त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं, ही सेवाच आहे, ही शिवपूजाच आहे. आजारी माणसाची सेवा, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं आणि मुक्या प्राण्याला अन्न पाणी देणं ही शरीरानं केलेली सेवा आहे. वाचेनं सुख देणं, आपल्या मुखातून कधीही कोणासाठी खोटी, कोणाला फसवणारी उच्चार निघू नयेत, कुणाला टोमणे मारणारी भाषा, कुणाची निंदा होणारी भाषा निघणार नाही, याची आपण काळजी घेणं ही आपल्या वाणीनं केलेली पूजा आहे. आपले शब्द इतरांना धीर देण्यासाठी, इतरांना प्रेम देण्यासाठी, इतरांना सुख देण्यासाठी, इतरांना आनंद देण्यासाठी निघाले पाहिजेत. हा अभ्यास आपल्याला करावा लागेल. ज्यावेळेस आपण हा अभ्यास करू त्यावेळेस ती खरी पूजा असेल आणि आपल्या मनानं सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, सर्वांना उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे, सर्व लोक सुखी झाले पाहिजेत, जगातलं दुःख दूर झालं पाहिजे, ही अखंड भावना म्हणजे मानसिक पूजा आहे. माऊली म्हणतात, सर्व जीवाशी कोणत्याही भेदभावाशिवाय, जात पात धर्म, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, प्राणी असा कोणताही फरक न करता सृष्टीतील प्रत्येक घटक परमात्म स्वरूप आहे, असा भाव ठेवून आपल्या दिवसभरातलं आचरण म्हणजे खरी भक्ती, खरी पूजा आहे. माऊली म्हणतात, दया अत्यंत व्यापक असते. ती केवळ स्वतःच्या कुटुंबापुरती किंवा घरातल्या 4 माणसापुरती किंवा एखाद्या गावापुरती मर्यादित नसते, तर ती झाडे, वेली, पशु, पक्षी या सर्वांचा त्यात समावेश असतो. संत म्हणतात, भूतांची दया हेची भांडवल. माऊली म्हणतात, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. सर्वत्र हो सुखाचा सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ नष्ट हो सकळ, ही सर्व संत कामना करतात. ही ओवी अध्यात्माचा सुवर्ण कळस आहे. माऊली या ओवीतून साधकाला जो खरी शिवपूजा करतो, खरी भक्ती करतो आणि त्याचं आचरण कसं असावं हे सांगतात. माऊली आपल्याला सावध करत आहेत, जर तुला त्या परमात्म्याचा खरा साक्षात्कार हवा असेल तर या जगातील प्रत्येक प्राणी मात्राशी असलेले तुझे वैर आणि द्वेष संपूर्ण टाक. प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये दडलेला त्या एकाच परब्रह्म तत्वाला पाहण्याची दिव्य दृष्टी प्राप्त कर आणि तुझ्या शरीराने, तुझ्या वाणीने आणि तुझ्या मनाने जगातील प्रत्येक जीवाला केवळ सुख, प्रेम आणि आनंद ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तुझी खरी पूजा होईल, असं माऊली या ओवीतून सांगतात. माऊलीला सांगायचं आहे, देवघरात डोळे मिटून देवाला शोधण्यापेक्षा डोळे उघडून समोर दिसणाऱ्या प्रत्येक जीवात देव पाहणे आणि आपल्या कायेने, वाचेने, मनाने सर्वांचे कल्याण व्हावे, असं जर आमचं आचरण झालं तर अखंड आमची शिवपूजा होईल, असा भाव माऊली या ओवीतून प्रकट करतात. ओम शांती शांती शांती.